नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेत येणाऱ्या भागात असं दाखवलं आहे की ईश्वरीच्या बाबांचा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि हे सगळं राकेशनं घडवून आणलेलं असतं. राकेश हॉस्पिटलमध्ये येऊन अर्णवला फोन करतो आणि अर्णवला म्हणतो की तू जेवढा या सगळ्यांमध्ये येशील ना तेवढा तू खोल अडकत जाणार आहेस अर्णव. एवढं लक्षात ठेव, तू माझ्या नादी अजिबात लागू नकोस, असं तो त्याला फोनवर धमकी देत असतो. आणि एका प्रकारे तो अर्णवला उचकवतच असतो आणि अर्णव शांतपणे त्याचं सगळं बोलणं ऐकून घेत असतो. अर्णवला कळून चुकलेलं असतं हे सगळं ह्या राकेशनीच केलेलं आहे. पण अर्णव आता काहीच बोलत नसतो, कारण की अर्णवची गाडी ह्या सगळ्यामध्ये, तसंच हे सगळं अर्णवनी केलं एका अर्थाने ईश्वरीला हे सगळं वाटत असतं. आणि इकडे नम्रता ईश्वरीला म्हणत असे, प्लीज चहा घे, तू काहीच खाल्लं नाही आहे सकाळपासून. तेव्हा ईश्वरी म्हणते नको. तेव्हा नम्रता म्हणते मला माहीत आहे इथे अर्णव सर आले नाहीत म्हणून तुला त्रास होत आहे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते कोण अर्णव सर, माझा आणि त्यांचा काही संबंध नाही आणि प्लीज ताई तू त्यांचं नाव माझ्यासमोर सारखं सारखं घेत जाऊ नकोस. कारण की ईश्वरीला असं वाटत असतं की आज जी काही अवस्था आहे माझी बाबांची ती फक्त आणि फक्त अर्णवमुळेच आहे. त्यामुळे ईश्वरीचा खूप राग असतो अर्णववर. पण हे सगळं ती तिच्या ताईला पण सांगणार असते, पण तिने अजूनही सांगितलं नसतं. त्यामुळे ती सारखंच अर्णव सरांचं नाव घेत असते. पण एका अर्थाने हे सगळं ज्याच्यामुळं घडलं आहे तो तर असाच फिरत असतो आणि तो आता हॉस्पिटलमध्येही आलेला असतो. आणि तो हॉस्पिटलमध्ये येऊन त्याचा एक नवीनच प्लॅन आता चालवला झालेला असतो. त्याचं म्हणणं असतं आता काहीही करून ईश्वरीच्या वडिलांनी मेलच पाहिजे, म्हणजे ते मेले की माझा प्रश्नच मिटेल आणि मला या सगळ्यांची सहानुभूती मिळेल की मी यांना हेल्प केली, मी एवढं सगळं केलं आणि ईश्वरीचा मी एकदा विश्वास जिंकला की ती माझ्याशी काही न करता, मी काही फोर्स न करता ती माझ्याबरोबर लग्नाला तयार होईल, असं त्याचा खरं प्लॅन असतो. पण आता एवढं सगळं मोठं त्यांनी जे काही घडवून आणलेलं असतं ते ईश्वरीच्या डोळ्यासमोर येईल का. आणि तो आता एक वॉर्ड बॉयचं वेषांतर करून तो आतमध्ये ईश्वरीच्या वडिलांपाशी गेलेला असतो आणि ईश्वरीच्या वडिलांपाशी जाऊन तो म्हणत असतो, सासरे बुवा आता तुम्हाला या जावाईसाठी मरावंच लागेल, म्हणजे माझ्या आनंदासाठी तुम्हाला मरावंच लागेल, त्याशिवाय तुमची आता सुटका नाही. त्यामुळे आता तो ईश्वरीच्या वडिलांनाही मारून टाकायचा त्याचा एक नवीन प्लॅन असतो. आता हे सगळं तो करू शकेल का. आणि अर्णवच्या आता लक्षात आलेलं असतं की हे सगळं कोणी केलेलं आहे. अर्णव ईश्वरीच्या वडिलांना वाचवू शकेल का हे पाहण्यासाठी विसरू नका तू ही रे माझा मित्र आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.